हा आहे आपल्या कृषी एक्झिबिशनचा पार्ट 3, पार्ट 1 आणि पार्ट 2 ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मिळेलच, तुम्ही तिथे पाहू शकता। तर आजच्या पार्टमध्ये खूप मोठे मोठे जे अवजारं असतात किंवा यंत्र असतात त्याची माहिती आहे किंवा त्याचे व्हिडिओ टाकलेले आहेत। तर तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला, नमस्कार, मी गोदावरी ॲग्रो अमोल पाटील। हे ट्रॅक्टर माउंटेड फवारणी यंत्र आहे। या फवारणी यंत्रामध्ये तुम्ही द्राक्ष बाग असेल, डाळिंब बाग असेल, पेरूची बाग असेल, आंब्याची बाग असेल आणि फळभाज्या कुठल्याही असतील ते तुम्ही ट्रॅक्टरवर अटॅच करून याची फवारणी करू शकता। ट्रॅक्टरला का? हो, ट्रॅक्टरला सगळे तेच आहेत? हे सगळे तेच युनिट आहेत। तुमचा ट्रॅक्टर 18 HP पासून ते 55 HP पर्यंतचा कुठल्याही ट्रॅक्टरला हे तुम्ही माउंट करू शकता। हां, जर ट्रॅक्टर HP 18 ते 25 असेल तर तुम्हाला हा 200 लिटरचा ब्लोअर वापरता येणार आहे। आणि 25 HP पासून ते 55 HP पर्यंत तुमचा कुठलाही ट्रॅक्टर असेल त्याला हा 300 लिटर, हा 600 लिटर, परत तो तिकडे 300 लिटर आणि तो 300 लिटर। आणि हे तुमचे डीलर सगळीकडे आहेत का? हो, महाराष्ट्रात सगळीकडे आहेत, कर्नाटकात आहे, प्रत्येक जिल्ह्यात आहेत का? प्रत्येक जिल्ह्यात डीलर आहेत, डिस्ट्रीब्युटर आहेत। त्याचं म्हणजे स्पेअर पार्ट, मेंटेनन्स वगैरे? मेंटेनन्स झिरो मेंटेनन्स आहे। मेंटेनन्स फ्री ब्लोअर येणार। तुम्हाला स्पेअर पार्टसाठी काही लागलं तर 24 आवर्स आपले डीलर डिस्ट्रीब्युटर्स अवेलेबल आहेत। तुम्हाला याचे कुठलेही स्पेअर पार्ट लागले, कंट्रोल वालचे लागले, टँकचे लागले, फॅनचे लागले, नोझल संदर्भात जगातील नंबर 1 नोझल आहे आपल्याकडे इटालियन जेट म्हणून। या नोझलचा तुम्हाला ह्या प्लस बाजूने 300-350 लिटर पाणी सोडणार, मायनस बाजूने 250 लिटर पाणी सोडणार, एकरी पाणी जाणार तुमचं। या नोझलने असं आहे की शेतकरी बंधूंची आपली पावडर बचत होते, त्यांचं जे काही पेस्टिसाईड वापरतात त्याची बचत होते, ट्रॅक्टर लोडवर चालत नाही, इंधनची बचत होते, हे जर लो प्रेशर टेक्नॉलॉजीचे नोझल वापरले तर। आणि हे प्रेशर सेट करणार? हे प्रेशर तुम्हाला इथं हा बार प्रेशर मीटर दिलेला आहे। इथे जर तुम्ही हा 20 बार प्रेशर जर सेट केला तर 20 बारवर तुम्हाला 8 नोझल परिपूर्ण तुमचे झाडाची हाईट जर 10 फुटापर्यंत असेल तरी परिपूर्ण तुम्हाला कव्हरेज मिळणार याच्याने। वरच्या साईड? हां, वरच्या साईडला पूर्ण तुषारे होणार त्याचे। पण ते म्हणजे असं किती रेंज आहे याची? अशी रेंज म्हणजे दोघं झाडांमधलं अंतर जर 10 फुटाचं किंवा 12 फुटाचं जरी असलं तरी चालेल, तिथं तुमचं पूर्ण कव्हरेज करणार ते सेटअप करता येतं? हो, मग सेटअप हो कमी जास्त करता येतं आणि ॲडजस्टेबल नोझल आहे ते। हां, इकडून तुम्ही ज्यावेळेस इकडे करणार तर त्यावेळेस इथं मध्ये टँक मिक्सर दिलेलं आहे, म्हणजे तुम्ही पाण्यात तुमची पावडर टाकली की ती ऑटोमॅटिक ट्रॅक्टर स्टार्ट झाल्यावर तुमचं पावडर मिक्सिंग करत असते मध्ये। तुम्ही 20 बार प्रेशरवर पण परिपूर्ण कव्हरेज होऊ शकतं तुमचं। आणि हे किती लिटरचं आहे कॅपॅसिटी? हा 300 लिटरचा ब्लोअर आहे। याला काय हे ट्रॅक्टर माउंटेड आहे सर। हे ट्रॅक्टरवर अटॅच होतं डायरेक्ट। हे ट्रॅक्टरवर अटॅच झाल्यानंतर ट्रॅक्टर PTO ज्यावेळेस तुमचा फिरतो त्यावेळेस त्याचा जो पिस्टन पंप दिलेला आहे हा पंप रनिंग होतो। पंप रनिंग झाला की तुमचा फॅन फिरायला सुरुवात होते, फॅन फिरला की तुमचे नोझलचं स्टार्ट होतं। हा त्याला पिस्टन पंप दिलेला आहे। आणि शेतकरी बंधूंसाठी आपण जगातला एक नंबर 1 असा डायफ्राम पंप पण तयार केलेला आहे। हा जातो सर तुम्हाला 88,000ला। कॅपॅसिटीनुसार कमी जास्त आहे? हो, हा 200 लिटरचा घेतला तर 79,000ला जातो, 300 लिटरचा घेतला तर 88,000ला जातो, 600 लिटरचा घेतला तर 1,30,000ला जातो। आणि तिकडे डायफ्राम मॉडेल दिलेला आहे। आणि आता सध्या याचा काय डिस्काउंट चालू आहे? हो, डिस्काउंट चालू आहे इथला। हो, इथून घेतल्यावर डिस्काउंट आहे डीलरकडनं का? हां हां हो। तर ते दादानं खूप छान प्रकारे त्या फवारणी यंत्राची माहिती सांगितली होती, कसं काय आहे वगैरे, आणि कोणत्याही बागेसाठी ती आपण यूज करू शकतो। अजूनही पुढे खूप खूप छान छान गोष्टी आहेत, तर असंच कंटिन्यू पहा। इकडे पण खूप छान गोमाता म्हणजे जे मध वगैरे असं कलेक्ट करतात ना त्याच्याविषयी होतं। तर त्यांनी मस्त गाई, बैल आणि ते छोटंसं असं गावासारखं बनवलं होतं, छान होतं सगळं पाहण्यासाठी।
नमस्कार. हे जे भूमी पॉवर आहे ना, हे भूमी पॉवर जमिनीत टाकण्यासाठी आहे. एकरी 4 किलोचं प्रमाण आहे याचं. यामध्ये ह्युमिक ॲसिड, ॲमिनो ॲसिड, समुद्राचा अर्क, विटॅमिन्स, मायक्रोन्युट्रियन्स पण आहेत यामध्ये. ब्लूम हे फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी आहे ब्लूमचं काम. आणि पानगळ थांबते, फुलगळ थांबते आणि साईजला फरक पडतो. ग्रो आहे हे ग्रोथ प्रमोटर आहे. याच्यामध्ये पानाची रुंदी, पानाची जाडी, फुटव्यांचं प्रमाण, सर्व उंची, पिकाची उंची वगैरे वाढू शकते. नायट्रोकिंगमध्ये फॉल्विक ॲसिड आहे, ॲमिनो ॲसिड आहे, समुद्रशवाचा अर्क आहे आणि ह्यामध्ये NPK 5-5-5 प्रमाणामध्ये आहे. प्रीमियम आहे हा जीवाणूंचा प्रॉडक्ट आहे. जीवाणू यामध्ये 14 प्रकारच्या जीवाणूंची स्ट्रेंथ आहे. ह्यामध्ये तुम्हाला जमिनीमध्ये सोडल्यानंतर जर 24 तासाला मल्टिप्लिकेशन होतं आहे जीवाणूंचं. फ्रुटर हे फळाला शायनिंग, साईज, आकार वाढवण्यासाठी फ्रुटरचं काम करते. स्ट्रेसआउट हे पाण्याचं कमी प्रमाणात ज्या ठिकाणी असतं, पाणी कमी आहे त्यासाठी तिथं पानावर जर स्प्रे केला तर पानातनं बाष्पीभवन होऊन जाणार, पाणी थांबतं ते स्ट्रेसआउटमुळे. आणि एस्टे ही बीज प्रक्रियेसाठी आहे. बियाला चोळून लावलं तर उगवणशक्ती 90% जर्मिनेशन होते. हे भूमी पॉवर आहे आपल्या कंपनीचं. प्रॉम आहे. प्रॉम म्हणजे DAPला पर्याय आहे. ऑर्गॅनिक मॅन्युअर आहे. पोटॅश पण ऑर्गॅनिकमध्ये आहे. परत आपलं हे फंगोइट आहे बुरशीनाशकसाठी. परत व्हायरोसल आहे, पांढरी माशी व्हायरससाठी. स्टिकर आहे आपलं. स्टिकर म्हणजे स्टिकर नाही, 6 कामं करतात ते. ॲक्टिवेटर आहे, पेनिवेटर आहे, ट्रान्समिनेटर आहे, वेटर आहे, स्प्रेडर आहे, स्टिकर आहे. ऑर्गोमाइट लाल कोळी, थ्रिप्स माईटसाठी आहे. नीम ऑइल आहे, नीम आहे, PPNP. पेस्टोइड आहे आळीसाठी. व्हायरोहिट जास्त प्रमाणात पांढरी माशी झाली तर ती घालवण्यासाठी आहे. परत FC पावडर आहे आपली. हे काय हे इकडं नाही चालत, हे जास्त इकडं चालतं. आणि FC पावडर आहे करप्यासाठी आहे आपलं. आंतरप्रवाही बुरशीनाशक म्हणजे जे कॉन्टॅक्टमध्ये बुरशी येईल ते मारता येईल यासाठी आहे.
सो इथे ते तुम्ही मशीन पाहताय, तर ही मशीन असं प्रकार आहे की आपण कोणत्याही फळभाज्या काही पण आहे ना तर मशीनमध्ये टाकून एकदम म्हणजे वाळू शकतो लगेच आणि त्याला असं स्टोअर करू शकतो आणि काय काय करू शकतो ह्याची ते त्यांनी अशी इन्फॉर्मेशन पण लावली आहे असं स्टोअर वगैरे केलेलं. तर छान आहे ते पण, की युनिक जे घरगुती उद्योग वगैरे असतात त्यांच्याकडे जर तशी मशीन असेल आणि ते बनवू शकतात किंवा मोठ्या मोठ्या उद्योगामध्ये पण ती यूज करत असेल मे बी. मला एवढं काय त्याच्याबद्दल नॉलेज नाही आहे, त्याच्यामुळे मी काय त्याच्याबद्दल एवढं सांगू शकत नाही तुम्हाला. तर व्हिडिओ म्हणजे तुम्हाला सर्व दिसलंच असेल. आता आपले एक्झिबिशनचे सगळे व्हिडिओ संपलेले आहेत फायनली, आणि अगोदरचे 2 व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे तुम्ही पाहू शकता. ते कोणते आहेत पार्ट 1 आणि पार्ट 2. ते पण खूप इंटरेस्टिंग आणि खूप छान व्हिडिओ आहेत, म्हणजे त्याच्यामध्ये खूप सगळ्या गोष्टीबद्दल माहिती आहे. जरी तुम्ही पाहत नसाल म्हणजे घरी बसून एक्झिबिशन पाहू शकता, जरी तुमचं एक्झिबिशनला येणं झालं नाही तरी पण, आणि तिथे काय काय गोष्टी आल्या हे पाहू शकता, कारण प्रत्येकाचंच येणं हे शक्य नसतं. त्याच्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत मी पोहोचवलं आहे. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा, आणि नक्कीच तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा. थँक्यू. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओ पाहण्यासाठी कनेक्ट राहा.